हाय. हाय. विद्या, तुम्हें आज रात बाहर जाना होगा. तुम्हें आज रात बाहर जाना होगा. आज? पण आज तर मुझे मालूम है आज सैटरडे नहीं है. माया, तू लिसन, आई एम रियली सॉरी यार. तुम्हें मालूम है ना कुछ हफ्तों से शेखर और मेरे बीच में कितनी टेंशन चल रही है. सो वो आ जाना चाहता है. अगं बाई, मी आत्ता येते ऑफिसातून. रात्रीचे 10:30 वाजलेत. थकून भागून आलीये मी. आता कुठे जाऊ मी? कहीं भी चले जाओ. म्हणजे? लुक यार, प्रॉब्लम है. तुझे प्रॉब्लेम्स आहेत आणि माझे काय? हे डोंट शाउट, ओके? रूम शेयर करते वक्त मैंने तुम्हें कह दिया था कि जब भी मेरे दोस्त आएंगे उस रात तुम्हें बाहर रहना होगा. एंड इट्स ओनली वंस इन अ व्हाइल. दिस इज द फर्स्ट टाइम. हो, ठरलं होतं. पण शनिवार रात्र फक्त. आणि जाते ना मी दर शनिवारी नाशिकला. विद्या, प्लीज प्लीज ट्राई एंड अंडरस्टैंड द प्रॉब्लम. देख, आज रात अगर मैंने शेखर को मना कर दिया ना तो आई डोंट नो सब खत्म हो जाएगा. प्लीज, आई बेग यू. अगं, पण मी जाऊ कुठे? किसी सहेली के पास चली जाओ यार. आणि काय सांगू? आजची रात्र मला तुमच्या घरात घालवू द्या. किसी रिश्तेदार के पास चली जाओ यार. नवऱ्यानं टाकलेल्या बाईला अशी खरी नातीगोती असतात का अर्ध्या रात्री? तुम अपने उस शिंदे के पास क्यों नहीं चली जाती? तुला जोक वाटतोय हा? He'll help you. तो नाला सोपारायला राहतो. वो तुम्हारी अंबू हत्या है. उनके पास चली जाओ. अगं बाई, मी आडोशाला इथं पडून राहीन ग. तुम्हाला काय करायचे ते करा. नाही बघत मी. Are you crazy? Here? विद्या, प्लीज, मैं तुम्हारे पैर पड़ती हूँ. शेखर आएगा तो मैं तुम्हें दोपहर से फोन करने की कोशिश कर रही हूँ. 4 बजे से तुम अपनी सीट पे नहीं थी. मैंने कितने मैसेजेस भी छोड़े. तुम्हें पहले से बताने की कोशिश कर रही हूँ यार.
कोण विद्या? ये ये ये, बस अगं बस. बस बस. एवढी रात्रीची आलीस का ग? आणि अशी अचानक? बरी आहेस ना? हो, अगं या बाजूनी चालले होते, असं. म्हटलं तुला भेटावं. हो, बरं केलंस. हा, चहा घेशील ना? नको. काय म्हणतोय नवरा? कॉम्प्रोमाइज काही होतंय का नाही? बघूया. काय दुर्बुद्धी सुचली ग तुझ्या नवऱ्याला? आणि तू सुद्धा तडक निघून आलीस. चांगला धडा शिकवायचा ग त्याला. भेटला होता का ग पुन्हा कधी? काय म्हणणं काय आहे त्याचं? आणि म्हणे नाशिकला गेला होता मागे आशिषला भेटायला. एकुलता एक आधार, तो पण घे हिसकावून मेल्या. मी निघते आंबोत्या. निघालीस? तब्येतीची काळजी घे ग बाई. सांभाळून जा. इतके दिवसांनी आलीस, चहालाही नको म्हणालीस. भैया एक वेज फ्राइड राइस. मैं उधर बैठी हूँ, उधर लेके आना. अंदर बंद कर. फटाफट मागे चल. जल्दी बंद कर. किती आटापिटा करतेस ग? अरे यार, करना पड़ता है. जब तक अट्रैक्टिव हो तब तक ठीक है. और मुझे वेजिटेबल बन के रहने में कोई इंटरेस्ट नहीं है. पुरुषांच्या नजरेचे चोचले पुरवण्यासाठी करतेस हे सगळं. गुलामगिरी आहे गुलामगिरी. हथियार है ये, हथियार. मर्दों को अपने पीछे कुत्तों की तरह दुम हिलाते हुए घुमाने का, नचाने का. Until I haven't wrapped them around my bloody little finger, I don't give an inch. Bloody jerks. How's this? शी, ये छी है. हे नाही तुझे विचार.
विचार आई ग फोन हॅलो. हॅलो शिंदे आहेत का? झोपलेत. काही काम होतं का? आपण मिसेस शिंदे का? हो. तुम्ही कोण? हॅलो. हॅलो कोण आहे? मी बोलतीये. हा बोल. मला तुझा कंटाळा आलाय. बस यापेक्षा माझ्याकडे दुसरं कुठलंही कारण नाहीये. मग कंटाळा का आला याचं कारण दे. नाही द्यायचं मला. सुधीर मी काय आहे? चप्पल, टूथब्रश, तुझा एखादा जुना शर्ट का तुझी अंडरवेअर, परफ्यूम का तुझ्या कामाची फाईल आहे? काय मी सुधीर? अरे मी माणूस आहे सुधीर, माणूस. तुझी बायको आहे मी. याचाच कंटाळा आलाय. कशात कमी पडले मी? सांग ना मला. कुठे कमी पडले मी? तुझ्यासाठी, या घरासाठी सकाळी 6:30 दिवस सुरू होतो माझा. तुझा आशिषचा डबा, त्याची शाळा, तुझं ऑफिस, त्या वेळा पाळणं, मग माझी 8:32ची लोकल, दिवसभराचं ऑफिस मध्ये खपणं, मग परतीची 5:27ची झुंबड, स्वयंपाक, बाजार, हाट, मासे, जेवण, टीव्ही, दसरा, दिवाळी, तुझी नाती गोती, तुझ्या बहिणी, सणवार, दुखडी खुपडी. कशात कमी पडले मी? सांग ना मला. बाई नाही, चाक झालं तुझं चाक. अरे मग घर कशावर चालतं? हे घर आहे. घर मागतं रे खूप. पुरवता पुरवता झिजून गेले रे मी. तुला तर टिपावर धूळ साचलेली चालत नाही की संडासात वास आलेला चालत नाही. मीच घासत आली ना. खुशाल वर तोंड कोण सांगतोय मला कंटाळा आलाय तुझा म्हणून. आवाज खाली कर. तुझ्या बरोबर अंथरुणात असताना इतर बायकांची नावं फुटतात रे तुझ्या तोंडून. किती तिडीक झाल्या हवी माझ्या डोक्यात. सहन करत आले ना मी. मला किती कंटाळा यायला हवा होता तुझा. खूप उशीर केलास. तेव्हाच सांगायला हवं होतंस. केवळ कंटाळा आला एवढ्या कारणावरून घटस्फोट नाही मिळत त्या देशात. ठीक आहे, मग राहा तशीच. हं? समझ तो कुछ भी बोलती रे. पेट दुखता ना हंस के. शुभो, ये माल सच्ची है क्या रे? असली है माल ये दिखाओ के निकल के. वो मत दिखा. फिर ये गले की माला बोल रही मैं. अच्छा ये दिखाओ के निकल के अलगट. अरे मालाड के मार के चली सुबह बेंटेक. लोगों को सच्ची लगती होंगी ना वो. अरे लोगों को तो अपना सब कुछ सच्ची लगता है ना. अरे परसों ऐसी मजा आई. मैं ऐसे बस स्टॉप पे खड़ी थी. एक आया ना मदन चिकना और झोंबा झोंबी करने लगा ना मेरे से. झोंबा झोंबी बोले तो करके दिखाओ क्या.
चल चल निकलते चल बहुत टाइम हो गया चल 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 ये साड़ी में से उड़ी भी नहीं मारना है तेरे मेरे को लेना चल हट कुछ भी बोलती कुछ भी अरे सच्ची बोलती मैं सच्ची बोलती देख गाड़ी आ रही देख लिफ्ट लिफ्ट मांगेंगे क्या लिफ्ट मांगेंगे क्या देते हैं क्या कोई देता है क्या लिफ्ट देता है क्या कोई जा मार अरे ए यकने दिखता नहीं क्या इसको जाने कितनी सुंदर औरत खड़ी है जा रहा है वैसे ही बिना देख के अपने पास अभी बड़ा गाड़ी वाला है देख रुका रुका अभी ये उड़ा देगा ये अबे चिकने माटी मिले इतनी बड़ी गाड़ी लेके घूम रहा है सिटी में इंसानियत नहीं मैं सच्ची बोलूं कि तेरे को ये सिट्टी को तो सिट्टी बच गई है रुक मैं कैसा आवाज देती रुक उसको अरे तेरे पास रहेंगे रे गाड़ी हमारे पास भी है साड़ी तू गाड़ी में हमको लेके जाता हम तेरे को साड़ी में लेके जाती ऐसा गुण डाल के गुर फट के ये टैक्सी आई देख रुका 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 रुक 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 ये मर जाएगी ये मारेगा क्या रे मारेगा क्या रे ए टेप है क्या टेप है क्या हाँ है ना फिर बजाना हाँ लाइट है क्या हाँ? फिर लगाना क्या लगाओ दरवाजा खुलता है क्या फिर खोलना खोलो के दरवाजा अबे मीटर डाल मैं ही डालू तो मैं डालती चल ये कौन कर मार ये बहन काय को इतनी रात को अकेली खड़ी है यार इधर छोड़ने का है क्या नाही टेप है टेप बचता भी है लाइट भी है लगती भी है दरवाजा भी है खुलता भी है और मीटर भी डाली बहन नहीं चल छोड़ आई वहिनी हल्ली दर शनिवार रविवार बघून बरोबर माहेरी जाते माझ्या येण्याचा त्रास होतो का तिला आई हे बघ विद्या ज्याचे त्याचे त्रास ज्यानं त्यानं निपटावेत तिचा त्रास तिच्याकडे आणि तुझा त्रास तुझ्याकडे आई तसं नव्हे आई ग हे बघ आतापर्यंत कमी का केलं मी आता 40 वर्षाची मुलगी आणि 35 वर्षाची सून यांचा त्रास काढू का मी आता 65व्या वर्षी माझा त्रास काढ असं नाही म्हणते मी तीही म्हणत नाहीये पण म्हणून तो व्हायचा थांबतो का तू इथे येत जाऊ नकोस असं म्हणायचं का तुला आई असं म्हणाले का मी हे घर जितकं तिचं आहे तितकंच तुझंही आहे पण उत्साहपती करू नका आपले प्रश्न सोडवा आपापल्या मार्गाने भात वाढू नको घे ना रे थोडा सोनं माझं सोनं माझं कसा चाललाय अभ्यास ए आपटे सर रागवत नाहीत ना आता अचानक मुंबईहून नाशिकला यावं लागलं म्हणून ताण पडला तुला शाळा बदलली म्हणून अभ्यासात लक्ष घाल राजा सगळं काही ठीक होईल सोनं माझं नीट अभ्यास कर काय रे नीट अभ्यास कर थोडंसं लक्ष घाल बाळा सगळं काही नीट होणार आहे आपलं ए जेवत नाहीस रे बाळा नीट असं नको रे करू छान झालंय ना खा खा कशाच्या मागे एवढं ऊर फुटेपर्यंत धावताय हेच कळत नाही ध्येय तरी काय तुमचे नक्की अगं आई ध्येय कसली आली आहेत आता आशिषला शिकवायचं स्वतःच्या पायावर उभं करायचं बस
आणि हे धावणं अपरिहार्य आहे. गत्यंतरच नाहीये मला. हेच आयुष्य आहे. जगलो की ग आम्ही पण. असं खूप गडगंज नव्हतं आमचं, पण सगळं व्यवस्थित पार पडलं बघ. मुळात माणूस माणसाला धरून होतं. असे फाजील लाड नव्हते स्वतःचे, किंवा असा टोकाचा अहंकारही नव्हता. सुरक्षित होतं कुटुंब. तेव्हा एकत्र कुटुंब मोडताना पाहत होतो. आता कुटुंबच मोडतायत. माणूस माणूस सुट होत चाललंय. आता ही सुटी माणसं मोडून पडायला कितीसा वेळ लागणार आहे. एवढ्यासाठीच का शिकवलं, पायावर उभं केलं. कीव येते बघ तुमच्या पिढीची. अगं आई, मी पायावर उभी आहे म्हणून तर तोंड देऊ शकते ना. आशिषचं भविष्य अबाधित ठेवू शकते. ज्या पायावर उभ्याच नाहीत त्या सडतायत, कुसतायत, नाहीतर जाळून घेत आहेत. हरे राम. मग काय करायचं ठरवलेस पुढे? काय नाही. व्हेरी सॅड. मला फार वाईट वाटलं. नाही सर, त्यात वाईट वाटण्यासारखं काही नाहीये. मला सहानुभूती नकोय. असं कसं म्हणून चालेल मिसेस बर्वे? आपण एकत्र काम करतो. परस्परांच्या सुखदुःखात धावून यायला हवं. त्यानंच ऋणानुबंध वाढतात, संबंध वाढतो, आपलेपणा वाढतो, माणसं जवळ येतात. शेवटी माणसाला माणसाची गरज असतेच. आणि मला खात्री आहे की आज जर मी तुमच्या गरजेला मदत केली तर माझ्या गरजेला तुम्ही नक्की कराल. आज मी तुमची गरज भागवतो, तुम्ही माझ्या गरजेला प्रतिसाद द्या. तुम्हाला समजतंय मी काय म्हणतोय ते? समजते मला सगळं. दूधखोळी नाहीये मी.
मला उद्या कामावर जायचंय तुम और मैं ना, तुम्हारे मराठी में वो क्या शब्द है? लुखिया। लुखिया है हम, लुखिया। ए भैया जरा धीरे चलाना। माया, उन लड़कियों को देखा तुमने? क्या उम्र होगी? 19-20। ठका लड़कों को अपनी तरफ खींच रहे हैं। लदर। काय झालं माया? एवढंच आहे सगळं माया? ये सब इतना ही है क्या? नहीं है क्या? और है क्या? तुम्हारे पास क्या है? माँ के संस्कार है? उनकी सिक्योरिटी है? नहीं है। उन लड़कियों का कॉन्फिडेंस है? Let's go out there and just get it. Men, money, whatever. नहीं। तुम्हारा बॉस तुम्हें लाइन मारता है। माया, अरे यार 2 झापड़ मारो, अलग करो साले को। पर तुमसे वो भी नहीं होता है। अच्छा नहीं होता तो सरेंडर कर दो, फायदा उठाओ उसका। वो भी नहीं होता है। बीच में लटकी हुई हो, ना इधर की ना उधर की। यार आसपास सब बदल गया, वक्त गुजर गया, जिंदगी गुजर गई, निकल गई हाथ से। तुम और मैं लुकी लुकी my sweet little Lucky. Hi. You want a lift? नहीं नहीं तुम्हाला लिफ्ट हवी आहे का? कुठे सोडायचं तुम्हाला? फोर्ट फोर्ट? तिथे राहता? नाही नोकरी करते. ओ, पण एवढ्या उशिरा? नर्स आहात का कॉल सेंटर मध्ये काम करता? नाही फोर्टला कुठे? तिथेच, म्हणजे तुम्हाला सोयीचं असेल तिथे सोडा. दॅट्स व्हेरी गुड. सिगरेट? नाही नाही ओके. हॉटेलवर नको, आपण घरीच जाऊ. म्हणजे आज घरी कुणीच नाहीये. रात्र होती, गिफ्ट मिळावी तशा भेटलात. आय लाईक युअर अप्रोच. मिडल एज्ड अँड मिडल क्लास, दिसायलाही घरंदाज, अँड लॉस्ट डेस्टिनेशन. तुमचा गैरसमज होतोय. मी त्यातली नाही. अहो, कोण त्यातलं असतं? मी त्यातला नाहीये. आता बघा ना, जाता जाता रस्त्यावर एक 100ची नोट पडली असेल, ती आपण उचलली आणि खिशात टाकली, आणि ते कुणीही पाहिलं नाही तर ती पचते.
इतकं सोपं आणि सरळ आहे. आपण हॉटेलात नको, घरीच जाऊया. आज घरी कोणी नाहीये. मला उतरायचंय. शुअर. आय एम नॉट अन एक्सपर्ट. पहाटेपर्यंतची रिलेशनशिप, मग पाठी पुसून टाकायची. नाही म्हणजे तुम्हाला ऑकवर्ड होत असेल तर आपण हॉटेलवर जाऊ. मला उतरायचंय. ओके. थँक्स फॉर युअर नाईस कंपनी. जरासेच होते तसे मागणे, पण आता तेही उरले नसेल का, नसेल का. जरासेच होते तसे मागणे, पण आता तेही उरले नसेल का, नसेल का. मी होते जराशी माझी स्वतःची, आता तेही उरले नसेल का, नसेल का. उषाला जपलेली रात्र रस्त्यात आता निष्पर्ण फिरते. तुझ्या उषाला जपलेली रात्र रस्त्यात आता निष्पर्ण फिरते. तुझ्या आत माझे जुने झाड होते, आता तेही उरले नसेल का, नसेल का. आणि ज्यांना समजत नाही ना ते बेअक्कल असतात, गाढव असतात. हे काय अकाउंटिंग आहे? हे असलं स्टेटमेंट घेऊन मी मीटिंगला जाऊ? सर प्लीज. शट अप. I don't want any excuses. Now go and clear every single thing. Get lost. येस सर. मिसेस बर्वे, मला तुम्हाला मदत करायची आहे. हॅलो मिसेस बर्वे. काही गरज नाहीये. मी मागितली का? मीच माझी मदत करू शकत नाहीये. तुम्ही काय करणार? एक विनंती आहे, प्लीज नाही म्हणू नका. काय आहे?
एक कप कॉफी प्यायची मला तुमच्यासोबत. प्लीज नाही म्हणू नका. अरे नाही अरे हां हां थँक्स. तुमच्याशी बोलायचं होतं. तुम्हाला अलॉट झालेला ओव्हर टाईम तुम्ही मला द्या प्लीज. नाही म्हणजे तुम्हाला त्याची गरज नाही अशातला भाग नाही, पण मला जास्त गरज आहे. हां तुम्ही नाही म्हणू नका प्लीज. त्यासाठी ही कॉफी? नाही तसं नव्हे, तुमच्यासोबत कॉफी घ्यावी हे स्वप्न होतं माझं. तुम्ही काय धावताय? पंचवटी पकडायची आहे. हा हा तुम्ही काय धावताय शिंदे? मी काय धावतोय? काय माहिती नाही. उगाच. आई, 11:30 वाजून गेले ग. अजून आला नाही हा. अगं सांगून गेलाय उशीर होईल म्हणून. इतका? सेंड ऑफ पार्टी आहे दहावीची. रमला असेल. आणि तो कुठेतरी रमतोय हे काय कमी आहे? आई, आज शनिवार आहे. मी धावत येते गो मुंबईहून नाशिकला. त्या पंचवटीची वेळ गाठता गाठता. विद्या, तू फार अपेक्षा करतेस. तुला काय म्हणायचंय? शनिवारी तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसायला हवं. आई, अगं शनिवारी तू येणारच असं गृहीत धरतो आम्ही सगळे. आणि तूही एकदा तपासून पहा, तू खरंच मुलाच्या ओढीने येतेस का तुला शनिवारी बाहेर राहणं अपरिहार्य आहे म्हणून येतेस? आई, रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. अरे किती उशीर रे. चल हातपाय धुवून घे, आपण जेवूया. मी जेवून आलोय.
विघ्नराजेन्द्रं भूतावासं स्मरेनित्यमार्पामार्तसिद्धये आशिष प्रथमं एकदन्तं द्वितीयकं तृतीयं आशिष चतुर्थं लंबोदरं पंचमं च षष्ठं त्रयं च सप्तमं विघ्नराजेन्द्रं भूतं तथाष्टमं नवो हालचन्द्रविनायकम् एकादशं गणपतिं च द्वादशं पूजनं द्वादशेतानि नाम कुठे गेला हा मुलगा? पठेन्नरांगच विघ्नभवं तस्य सर्वसिद्धिकर प्रभो विद्यार्थी लभते विद्याधनार्थी आशिष? लभते मोक्षार्थी लभते गती जपेत गणपतिस्तोत्रं षड्भिर्मात्रं फलं संवत्सरेण सिद्धिं च लभते नास्तं आशिष अष्टेभ्यो ब्राह्मणेभ्यो च लिखित्वा समर्पय तस्य विद्या भवेश्वरा गणेशपुत्रपाता इति श्री नारदपुराणे संकर्षणाचं स्तोत्रं संपूर्णं समर्पय श्रीराम हरे अरे! राम हरे हरे आशिष जय देवा करुणा करा कुठे गेला हा पोरगा? आशिष अगं आज त्याची क्रिकेटची मॅच होती. आज अगं आई रविवार आहे आज. एकच दिवस असते ग मी त्याच्या सोबत. चहा घे. माझं सोनं किती मस्त खेळलास रे तू. चल. अरे मला माहित नव्हतं तू इतका छान खेळतोस. दमलास? लागलं का रे खूप? थांब. ए यारे पोरांनो ये वा. इडल्या आणल्यात हा, खाणार ना? आशिष ये रे. घ्या घ्या या घ्या 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 घ्या. ए चटणी घे ना. आशिष 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 घे घे. अरे आशिष घे ना रे बाळा. इडली आवडते ना तुला? घे ना बाळा. अरे आशिष 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 खा ना रे बाळा. तुला आवडते ना इडली? खा ना रे बाळा. बघ तुझे इतर मित्र किती मजेत खातायत. खा ना. इतरांच्या या ग्राउंडवर येत नाही.
देणार मी घटस्फोट. एवढी वर्ष कशासाठी खपले मी? अरे 16 वर्ष म्हणजे काय थोडी आहेत का? 16 वर्ष 16 वर्ष हात पुसलेत मी या पडद्याला. 16 वर्ष हात पुसलेत मी. 16 वर्षाचा बाप. 16 वर्षाचा. एक मिनिट. ओ बाई, चला चला, रात्र झाली आहे, घरी जा. चला चला. चल. हेलो, मी विद्या. माया. माया, क्या है? अगं झालं का तुमचं? म्हणजे गेला का तो? यार म्हणजे मला घरी. शेखर शेखर कोई नहीं, इट्स जस्ट दिस वुमन यार. वो जो रहती है, I told her to leave. Don't be so damn jealous about everything यार. You don't have some faith. मैं बोल रही हूँ ना उसी का. चल माया, मी गेले. यार तुम नासिक जा रही हो ना? हो, आज शनिवार आहे ना. हाँ, एक मिनट यार. आशीष से कहना जीतने के लिए खेले, तुझा सारखा नहीं. बोला माया ने दिया, सिक्सर ही मारे. थँक यू.
क्रिकेट क्रिकेट. हा नाही, या बॅटनी क्रिकेटच खेळतात. तुम्ही खेळता? छे मी नाही, माझा मुलगा खेळतो. हा. आज शनिवार आहे ना, आज जाणार आहे मी नाशिकला. हा. जरा बोलायचंय. कॉफी घ्या. सर मला घ्या ना, कॉफी घ्या. सर आय नो मी फार कडक शिस्तीचा आहे. कॉफी घ्या. गुड. आवडली नाही का? नाही सर. घ्या ना मग. काय आहे, ज्याचे त्याचे प्रॉब्लेम्स असतात ना. कॉफी घ्या ना. आता बघा, माझी बायको, तिला कॉफी आवडत नाही, तिला करताही येत नाही. तुम्ही घ्या कॉफी. त्याच्याशी काही संबंध नाही. बघा ना, आता तुमच्यासारखी काही जवळची माणसं आहेत म्हणून मनाला आराम पडतो, पण हा सगळा आपलेपणा मीच दाखवायचा. तुम्हाला काही आपलेपणाच नाही. एकाच माणसानं समजूतदारपणा तरी किती काय दाखवायचा. तुमच्यावर त्याचा परिणाम होत नाही का तो तुम्ही दाखवता. तुम्ही रडू नका. नाही, खरं म्हणजे रडलेले एका अर्थी बरं. काय, कोंडलेल्या भावनांना वाट मिळते. पण तुम्ही नका रडू. ट्रेन काय, एक गेली तर दुसरी येईल ना. मला नाशिकला जायचं होतं शिंदे. एक विनंती आहे, तुम्ही नाही म्हणू नका प्लीज. तुम्ही टॅक्सीने जा. टॅक्सी ना? हो, माझ्याकडे आहेत थोडे पैसे, मी देईन तुम्हाला. मी अधूनमधून नाटकातनं कामं करत असतो, तुम्हाला माहिती आहेच. मागच्या 2 नाईट्स खिशातच राहिलेत. म्हणजे प्रयोगाचं मानधन. नाईट्स खिशातच राहिलेत. बायकोला माहीतच नाही. मी मनावर घेतलं असतं ना तर मी मोठा दट झालो असतो, म्हणजे दिलीप कुमार वगैरे, किंवा डॉक्टर लागू, बलाट साहनी झालो असतो मी. नाही झालो. पण जर झालो असतो ना तर या प्रसंगी तुमच्यासाठी मी कार पाठवली असती, मर्सिडीज. तुम्ही असं का नाही करत? तुम्ही कसारा लोकल पकडा. हां, आणि अजून तासभर वेळ आहे, आणि कसाराहून टॅक्सीने जा. पैसे मी देतो ना. कसारा नाशिक. पैसे आहेत शिंदे माझ्याकडे. मी सुद्धा नोकरी करते. नोकरी करणाऱ्याकडे एक्स्ट्रा पैसे कुठे असतात? मग तुम्हाला माझा ओव्हरटाईम कशाला हवा होता? तुम्ही ते नाटकातनं सुद्धा कामं करता. मला किती मिळाले तरी हवेच आहेत. का? सांगेन केव्हा तरी. तुम्ही माझ्या घरी याल,
काय ग, मला वाटलं आज येतच नाहीस की काय? अगं पंचवटी चुकली माझी. मग काय, कसाला लोकल घेऊन आले. आशिष झोपला असेल ना? आत तर ये. खुश होईल तो बॅट बघून. त्याला उठवते. तो नाहीये. हरे राम, आता आज कुठल्या मित्राकडे गेलाय? महाबळेश्वरला गेलाय तो, त्याच्या वडिलांबरोबर. ते आले होते, सुट्ट्या लागल्यात, 4 दिवस घेऊन जातो म्हणाले. आणि तू जाऊ दिलास? अगं, तो जितका तुझा मुलगा आहे तितकाच त्यांचाही आहे. हो, पोटात वाढवले त्याने, हागणं मूत्र काढले, त्याचं दूध पाजले त्याला. विद्या, आई तू त्याला का जाऊ दिलंस? अगं मी काय वॉचमन आहे का इथं? माझ्या चौकीदारीत ठेवलायस त्याला? विद्या, विद्या, अगं हे वा विद्या, नाही ग बाळ, बस 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 बस. मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी मल्हारी मार्कंडे मल्हार मल्हारी मार्कंडे मल्हार मल्हारी मार्कंडे मल्हार मल्हारी मार्कंडे मल्हार मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी. संसार मांडुनी बसे म्हाळचा नार, मल्हार गडाचा धनी तिचा भरतार. संसार मांडुनी बसे म्हाळचा नार, मल्हार गडाचा धनी तिचा भरतार. अव ऐक मंडळी कथा देवनी कान, तुम्हाला मान गाव गुणगान वो राजे वो जिर दाजिर जी जी हा. मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी. जेजुरी आले मल्हारी घेऊन नारी, पाहलय न्यारी लेक धनगर. पाहुण्य देवाचा रंग म्हाळचा दंग, थरा रे अंग उरी खंजर. अव ऐक मंडळी कथा, अव ऐक मंडळी कथा देवनी कान, तुम्हाला मान गाव गुण गान वो राजे वो जिर दाजिर जी जी हा.
मल्हारी हा मल्हारी हा मल्हारी देव मल्हारी 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 देव मल्हारी हा मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी काय म्हणोनी अशी सदा मज काय गुलामी केला मल्हारी काय गुलामी केला मल्हारी मल्हारी सोन्याचा संसारी माझ्या कशास आविष काला मल्हारी काय गुलामी केला मल्हारी मल्हारी कशात पडले कमी मी देवा काय म्हणून अवमान देवा काय म्हणून अवमान मल्हारी मल्हारी महाल माड्या नकोच देवा चाललो उघड रान पण हा काय म्हणून अवमान मल्हारी 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 देव मल्हारी मग देवानं काय उत्तर दिलं दादा? उत्तर अशा प्रश्नाला उत्तर नाही म्हाळसाची झाली पाहाला ही लागी संसाराचा झाला खेळ डोईवर घेतल भुईमंडळ भुईमंडळ हा सवाल असला हाई ही कथा घडे ठाई ठाई घालमेल बाईची होई कळमनाचा शोधून बाई मल्हारी मारता जय मल्हार मल्हारी मारता जय मल्हार असं कसं दादा? बाया जगात शिकल्या सवरल्या कितीतरी पुढे गेल्या. अरे पण मर्दा मासा का आज बी काय म्हणते ते बघ. रुसला कामच बरी मल्हारी रुसला कामच बरी घडला कैसा गुन्हा मल्हारी रुसला कामच बरी कमी काय हो केले मल्हारी रुसला कामच बरी कशा पायी जाईन मल्हारी रुसला कामच बरी सांगू मी कुणा मल्हारी रुसला कामच बरी रुसला कामच बरी मल्हारी रुसला कामच बरी सर माझ्या सर सर माझ्या अर्जाचं त्याचं काय? मला रजा हवी आहे सर. कधी? मागच्या 15 तारखेपासून हवी होती सर. ज्याच्यासाठी अर्ज मी 15 दिवस आधी केला होता. काय करणार तुम्ही रजा घेऊन मिसेस बर्वे? तुम्ही रजा घेऊन काय करणार? तो माझा प्रश्न आहे सर. हेच चुकतं. हाच प्रॉब्लेम आहे. आपण आपले प्रश्न सोडवायला जातो आणि सुटत नाहीत, गुंता होतो. बाहेरून प्रश्नाकडे बघायला हवं, जसं मी बघू शकतो तुमच्या प्रश्नाकडे आणि कदाचित सोडवू शकतो. तुम्हाला सोडवायचंच नाही. सर माझ्या रजेचं काय? कठीण आहे. कॉफी घेता? बसा ना.
या ना, कॉफी घेऊ. हं? या बांगड्या आणि हे मंगळसूत्र विकायचंय मला. अहो पण मिसेस बर्वे, याचा आता काही उपयोग नाहीये मला आणि अर्थही नाहीये माझ्यासाठी. तुम्ही याल माझ्या बरोबर? मला एकटीला ऑकवर्ड होतं. पण हे कशा करता विकताय? बदला घ्यायचाय मला. तो माझ्या मुलाला पैशानं भुलवतोय, फिरायला नेतोय. पै पै जमवत आलं तुम्ही. कसा बसा जेमतेम स्वतःचा खर्च भागून सगळा पगार बाजूला टाकताय तुम्ही, कारण समोर मुलाचं शिक्षण आहे. पण त्याला दिसत नाही ते. तेवढं पुरेसं नसतं शिंदे. त्याला दिसेल असं काहीतरी करायलाच हवंय मला. प्लीज प्लीज हेल्प मी शिंदे, प्लीज. पिक्चर बघूया? कुठला बघूया? हिंदी बघूया का इंग्लिश बघूया? काय रे, कुठला बघूया? कुठलाही चालेल. हिंदी बघूया का इंग्लिश बघूया? सांग ना रे, कुठला बघायचा तुला? बर चल बघूया. खेळ ना रे, खेळ ना. मज्जा आहे ना? आशिष, ए काय झालं? पिझ्झा खाऊया? आणि ज्यूस घेणार? काय रे, ज्यूस घेणार ना? कुठला घेणार बघू? मोसंबी आवडतो का पाइनएपल? दो वेज पिज्जा, एक मौसम्बी जूस लाना. मौसम्बी नहीं, एक मिनट, एक पाइनएपल जूस लाना. अब ठीक है, जाओ. अच्छा. रिझल्ट आले ना रे समोर? टेन्शन आले? मामी कशी आहे? बरी आहे? मी निघतो. कुठे? मित्राकडे. त्याला सांगितलं होतं मी. हो पण आता खायला येईल ना, ते खाऊन जा. आशिष, अरे विद्या, हरले मी आहे. सावरले मुलगा घालायला मी हात. शांत हो बा, शांत. विद्या शांत हो बेटा. विद्या, वाटेल ती धडपड केली मी त्याच्यासाठी, पण तो एक शेवटी आपल्या बापासारखा पुरुष निघाला आहे. कंटाळला मला. आता माझं काय उरलं नाही. असं नको म्हणू.
वर्षाची जमा बाकी शून्य. येते मी आई. थांब जरा. आशिष, ती निघाली. निदान तिला बाय कर. आशिष, आशिष, मम्मा. मला तू त्यांच्यापेक्षा जास्त आवडतेस. आय लव्ह यू मम्मा. अच्छा बेटा. काय म्हणते मुलगा? हॅप्पी आहे. रिझल्ट लागलाय. 80% मार्क पडलेत. नेमकं याच वर्षी आमचं हे नाटक झालं, नाहीतर टक्केवारी वाढली असती. ऍडमिशन घेतली, हॉस्टेलही मिळालं, पण तरी सुद्धा दर शनिवार रात्र आणि रविवारचा दिवस आईकडे एकत्र काढायचं ठरलंय. चला, चांगलं झालं. एक विनंती आहे. काय? आज याल माझ्या घरी? चला. या या ना. हे काय? घरात कोणीच नाहीये? बायको आणि मुली मुलींच्या मामाकडे गेल्यात. या ना. या.
बल्ब गेलेला दिसतोय. हा इथला नव्हताच. विजेची बचत. या ना, बसा बसा, या ना. तुम्ही हवं तर फ्रेश व्हा ना. नको. मी तुम्हाला कॉफी करू? नको. कॉफी सुद्धा नको? नाही, म्हणजे मी करते ना, तुम्ही बसा. ओके. लाईट गेले. नेहमीच जातात. मी करू का कॉफी? नाही, झालीये. घेऊ मी? नको, मी आणते. बाहेरच बसूया. हो. या. अय्या, हे काय? आज वाढदिवस आहे माझा. तो तुमच्या सोबत साजरा करायचा होता मला, म्हणून मी बायको आणि मुलींना हॅपी बर्थडे. थँक्यू थँक्यू.
मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे शिंदे. थँक्यू थँक्यू. तुम्ही घ्या ना. बुशकोट बुशकोट मी वाढदिवसासाठी घातला. छान आहे. खूप दिवसांनी काढला कपाट. मला तुम्ही आवडता मिसेस बर्वे, पण तेवढंच. तुमच्याकडे बघून वासना मनात आलीच नाही असं नाही, पण तेवढंच. मला खूप आधार वाटतो तुमचा. आधार हवाच असतो ना, कुठला न कुठला. माहित नाही, पण माझ्याकडे आहे तुमचा. मलाही तुमचा आधार वाटतो शिंदे. बसा ना. घ्या. कित्येक वर्षांनी केलाय मी स्वतःचा वाढदिवस. माझ्या 2 मुलींनंतर मला मुलगा हवा होता. जुळं झालं. एक मुलगी एक मुलगा. मुलगी दणकट, मुलगा वीक. मुलगा गेला, मुलगी राहिली, पण मेंदून गेलेली, मतिमंद. म्हणजे मी करतो सगळं, करत राहतो. तुम्हाला खरं सांगू, माझा मूडच गेला संसारातला. माझ्या मोठ्या 2 मुलींची सोय व्हावी म्हणून पै पै जमवतो मी. जाऊ दे, चला तुम्हाला सोडून येतो. हा चला. आज शनिवार आहे, मला रूमवर जाता येणार नाही. ही बस पंक्चर कधी होणार? सॉरी, नाही म्हणजे तेवढाच वेळ गेला असता. लास्ट स्टॉप द्या. चला चला, लास्ट स्टॉप. हे घर माझं आहे. मी का म्हणून बाहेर जाऊ?
इतका कंटाळा असेल तर तूच जा ना बाहेर. तू उगाच प्रॉब्लेम वाढवू नकोस. कसले प्रॉब्लेम? वेळ लागले तुला सुधीर. अरे तुझा प्रॉब्लेम तुला तरी कळतोय का? हे बघ सुधीर, अजूनही वेळ गेलेली नाहीये. अरे आशिषचा विचार कर ना. हे घर आहे रे सुधीर, घर मागतं रे आणि द्यावं लागतं आपल्याला. हे बघ तू 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 स्पष्ट का नाही बोलत? आपण मॅरेज काउन्सिलर कडे जाऊया. अरे कसा कसा संसार उभा राहत जातो रे. ये मला ही तुझी कटकट अशी आहे सारी. गेट लॉस्ट. यू गेट लॉस्ट देन. लग्न झाल्याच्या पहिल्या महिन्यापासून माझा अख्खा पगार बँकेला दिलाय मी बांधून या घराच्या हप्त्यांसाठी. माझ्या छोट्या छोट्या खर्चांसाठी तुझ्याकडे हात पसरत आलीये मी. हे घर माझं आहे, माझं. मग जा कोर्टात आणि मिळव तुझं घर. माझं घर आहे म्हणे. आता चालती होत ना? हो चालती. नाही जाणार मी. जीव घेतलास तरी नाही जाणार. कौन था? अरे कोई साड़ी पहने हुए था, लगता है कोई हिजड़ा होगा. हिजड्यांचा संसार हा. ज्या बाईच्या अंगाला गेल्या 8-10 महिने पुरुषाचा स्पर्श नाही, जिच्या नवऱ्याला तिची किळस येते, जिला झटकून टाकतो तो, ती हिजडीच असली पाहिजे. अरे तू हिजड आहेस. मग जात का नाही येस? का सरतीस येतं? जा ना. सी विद्या, आपण आयुष्यातले खूप चांगले क्षण, खूप चांगले दिवस एकत्र अनुभवलेत. टिपिकल चौकटीतला संसार मला कधीच अपेक्षित नव्हता, पण जगराटी आहे. 4 चौघांचा होतो तसाच संसार आपलाही झाला, आणि मला वाटतं तुलाही तेच अपेक्षित होतं. मला तुझा कंटाळा आलाय असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा मला तुझा कंटाळा आलेला नसतो. मला एकंदरच या टिपिकल जगण्याचा, मोनोटोनस आयुष्याचा, रहाड गाडग्याचा कंटाळा आलाय. घुसमट होतीये माझी, अस्वस्थ होतोय मी. त्याची शिक्षा तुला भोगायला लागतीये. माझा नाईलाज आहे. हे बघ विद्या, प्रत्येक नात्याचं एक वय असतं. ते वय झालं की नातं शिळं व्हायला लागतं. शिळं झालं की गुजायला लागतं. माणसं असं नको असलेलं नातं ओढत राहतात.
कधी नैराज्यानं कधी कधी हिंमत नसते म्हणून. माझा नैराज करू नकोस. आपण सोबत चालत नाही आहोत. एकच बेडी दोघांच्या पायात अडकवली आहे. तू चालतेस मी फरफटला जातो, कधी मी चालतो तू फरफटली जातेस. मला ही बेडी तोडू देत. कदाचित मी सुखी होईन, कदाचित तू पण. जराशी स्वतःची आता तेही उरले नसेल का, नसेल का. सुटली एकदाची केस, लागला निकाल. त्या घराचे अर्धे पैसे तरी तुम्हाला मिळाले. पैसे मिळाले, घर गेलं. काय इलाज होता? शिंदे माझा घटस्फोट का झालाय मला अजूनही कळलेलं नाही. कोणी दुसरी बाई त्याच्या आयुष्यात? काय करायचे कारण शोधून तरी. लाख कारण असतील. माझं तर सगळंच केलं ना. मग आता पुढे? पुढे तेच मागील पानावरून पुढे. मुलाचं शिक्षण, त्याची सेटलमेंट. हे त्याचं झालं. तुमचं? माझं काय? नोकरी, शनिवारची पंचवटी, नाशिक, आई. हेच आयुष्य आहे? मग दुसरं काय आता? शिंदे माझ्या ज्या काही आशा आकांक्षा होत्या त्या माझ्या घराशी संबंधित होत्या. तेच राहिलं नाही आता. आता माझ्या फारशा अपेक्षाच नाहीत. नाही, अजून बरंच अंतर कापायचंय.
पडून राहू, पोचू आपोआप. दुसऱ्या लग्नाचा काही विचार आहे? एका लग्नाचा असा अनुभव असताना का? जगात चांगली माणसंही आहेत. तुम्ही कराल माझ्याशी लग्न? आता हे असंच चालत राहणार शिंदे. तुम्ही फार चांगले मित्र आहात माझे शिंदे. हे असंच चालत राहू दे. चला कॉफी पिऊया. किती झाले? 4 रुपये. चाय देना. नाही मॅडम, कॉफी आहे मॅडम. पर्याय, सगळे पर्याय. फक्त मला जे जे म्हणून हवं होतं त्या सगळ्याचे फक्त पर्याय समोर आले. दे ना कॉफी, दे ना. घ्या मॅडम. पर्यायच असतील तर ते स्वीकारायलाच हवेत नाहीत का? अजून खूप आयुष्य बाकी आहे. असं असं त्रिशंकू राहण्यात काय अर्थ आहे? काळाप्रमाणे बदलायलाच हवं. थोडंसं बिनधास्त व्हायलाच हवं. काय टैक्सी? टेप है क्या? हाँ जी. लाइट है तो लगाओ ना.